केज विधानसभा मतदारसंघाचा का नाही, केज म्हणजे पुढचं मला पुढचं काहीतरी होईल. केज विधानसभा मतदारसंघाचा आमदार आपलाच करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुमची सर्वांची ताकदीची गरज आहे. काय श्रेयवाद घेता, कशाचा श्रेयवाद? आणि अधिकाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की ज्याच्या ज्युडिक्शन मध्ये जे काम येते त्याचं काम त्यालाच करू देत आणि जी लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये काम झालं पाहिजे. एखाद्या गावचा ट्रान्सफॉर्मर फेल झालाय, तू सिरियल लाव, नाही तर आता बजरंग सोनवणे, आता नाही चालणार. माझ्या शेतकऱ्याला तो कोण्या पक्षाचा नसतो, तो कोण्या जातीचा नसतो, तो शेतकरी ही एक त्याची जात आहे आणि ती अधिकाऱ्यांनी सुद्धा पाळले पाहिजे आणि मला वाटतं पाळतील. नाही तर बजरंग सोनवणे आलं की प्रोटोकॉल नाही, आम्हाला कोणी मारितच नाही. सर्वांना सांगतो ही दुखणच देखवाना खासदार झालाच कसा. आता मला सुद्धा महिनाभर जड गेलं, खरंच खासदार झालो का मी बी चिमटी घ्यायचो, खरंच झालो का. लढाईची सवय लागली होती, खासदारकीची निवडणूक डबल लढलो मी. घरात बी म्हणतोय माझ्या बायकोला बी, खरंच खासदार झालोय का. आता दुसरं काय, अरे आता खरंच. ज्या वेळेस या देशाच्या उच्च सभागृहात जायचा बहुमान तुम्ही दिला त्यावेळेस माझी सुद्धा छाती भरून येते, घेवरून येतं की काय मायबाप जनता आहे माझी, की ज्याचे वडील किंवा ज्याचं खानदान नाका ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही, अशा मुलाला तुम्ही देशाच्या सर्व उच्च सभागृहात पाठवलं. माझ्या आईवडिलांची काहीतरी आशीर्वाद असतील, काहीतरी पुंजी असेल, तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्याबरोबर असाल. या निमित्तानं मी या देशाच्या उच्च सभागृहात गेलो. ठीक आहे, बरेच जण काय काय टीका करतात, बरेच जण आणखी काय काय बोलतात, पण माझी सर्वांना विनंती आहे, जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळूनी किंवा पुरुणी टाका, सावध ऐका पुढील हाका. अरे आता जाऊ देत ना, संपली लोकसभा. आता तुम्ही हातात हात घालून मी 5 वर्ष राहणारच आहे, आता कुठं जाणार आहे. मग आता एकदा मान्य करा की बजरंग सोनवणे खासदार झालाय आणि ते तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून बसणारच आहे. आता मान्यच झालं पाहिजे. आता कसं होणार आहे की तुम्ही प्रयत्न केले असतील काउंटिंगच्या शेवटच्या क्षणापर्यंत, वोटिंगच्या शेवटच्या क्षणापर्यंत, ठीक आहे जाऊ देत. देर है लेकिन अंधेर नहीं. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता. अशा म्हणीनं माझ्या बीड जिल्ह्यातल्या 72 जनतेने मला निवडून दिलंय. मग मी आभार मानताना म्हणले तुम्ही कुणाचेही आभार मानतात, खोटा नाही बोलत भाई. आता माझी मुलगी स्टेजवर आहे, मला ज्या 2 गावांना पराजय दिला, लोकसभेचा पराजय मानित नाही मी, लोकसभेचा हा माझा विजय झाला, 2019ला पराजय नाही. ज्या 2 गावांनी मला पराजय दिला त्या केज नगरीमध्ये इतिहासात कुणाला एवढी लीड मिळाली नाही, कुणीही असो. एक माईचा लाल त्यानं सांगावं की जेवढी बजरंग सोनवण्याला लीड मिळाली तेवढी मला लीड मिळाली, कुणाला मिळाली नाही. मग काय पाहिजे, त्यावेळेस चुकला असेल माझा निर्णय, म्हणून लोक म्हणले तू थांब. तीच परिस्थिती जिथं माझं मतदान आहे, जे माझं गाव आहे, ज्या गावानी मला 30 वर्ष तळहातातल्या फोडासारखं सांभाळलं, त्या गावानी म्हणले तुझ्या मुलीचा पराजय करावाच लागतंय, नाही तर तू कारभारी बदलीतच नाहीस. ठीक आहे, आणि त्याच्यात झाला पराजय. पण त्या गावानं सुद्धा मला सुद्धा इथून मागे कधी लीड एवढी दिली नाही. 1004 अंकी लीड 1500 मतात कुणाला झाली असेल तर ती बजरंग सोनवण्याला झाली. याचा श्रेय त्या सर्व गावकऱ्यांना आहे, इथल्या सर्व केज नगरींना आहे. आज सुद्धा ज्या वेळेस येत होतो त्यावेळेस भाई तुम्ही होता साईडला, केजच्या 2 मजली 3 मजली बडली कोण होतं, महिला होत्या. त्यांच्या चेहऱ्यात त्यांच्या डोळ्यात दिसत होतं की आमच्या भावाला आम्ही मतदान दिलंय आणि हा भावाचं कौतुक आम्ही आमच्या नजरेत बघतो. त्याच्यामुळे त्या आमच्या सर्व माता भगिनीला सुद्धा सलॉट करणार आहे. आणि असंच प्रेम तुम्ही माझ्यावर ठेवा. आणि परत विशेष आभार मानणार आहे की त्या गावाचे, ह्या गावाचे, त्या वार्डाचे, त्या गावाचे, की ज्यांनी हे केलं. म्हणूनच ठरवलं की मला आदरणीय जयंतदादाच्या माध्यमातून, आदरणीय महबूबाईच्या माध्यमातून साहेबांचं एकदा झेंडा या बीडच्या वेळेला लावायचा आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.